नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विजय वसंतराव गोल्लर, विजय वसंतराव गोल्लर, गाव, दोंदुळा, तालुका, जिल्हा. तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. बरं, हे तुमचं हे तुरी आणि कपाशीचं शेत आहे, अच्छा. बरोबर? तर या तुरीला तुम्ही कोणतं प्रॉडक्ट यूज केलेलं आहे? आम्ही धन्वंतरी कंपनीचा RPH 76. RPH 76 हे प्रॉडक्ट यूज केलेलं आहे. आणि या तुरीला आतापर्यंत तुम्ही किती स्प्रे केलेली आहे? आम्ही आतापर्यंत या तुरीला 2 स्प्रे केले. बरं, पहिला स्प्रे किती किती तारखेला केला आणि नंतर किती तारखेला केला? पहिला स्प्रे आम्ही 7 तारखेला केला आणि दुसरा 21 तारखेला केला. 21 तारखेला, म्हणजे 15-15 दिवसाच्या फरकानं तुम्ही 2 स्प्रे घेतले. केले. स्प्रे करण्याच्या अगोदर या तुरीची कंडिशन काय होती, अवस्था कशी होती? अवस्था म्हणजे ना, स्प्रे करायच्या अगोदर हिला शेवरा नव्हता, फुल पण नव्हतं. हां, आणि अशी म्हणजे एकदम ऍक्टिव्ह वाटत नव्हती. ऍक्टिव्ह वाटत नव्हती. नाही. म्हणजे पहिला स्प्रे ज्यावेळेस घेतला त्यावेळेस शेवरा आला. हो, आम्हाला 8 दिवसामध्ये रिझल्ट आला. 8 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाला. मग तो रिझल्ट पाहून तुम्ही दुसरा स्प्रे करण्याचा निर्णय घेतला. निर्णय केला. मग फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही दुसरा स्प्रे घेतला, हो, RPH 76चा. RPH 76. तर तुम्हाला त्याच्यानंतर काय बदल दिसून आले? आम्हाला बदल एकच दिसून आला की आम्ही 1 वर्ष सोडली होती हां हां हां. RPH 76ची. 2 स्प्रे तिला केले नाही. नाही, आता रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. एक अंगून RPH 76ची तूर आहे हां. आणि दुसरी अंगून बिगर RPH 76. म्हणजे या साईडनं ही जी ओळ आहे, हे वळ आहे बिगर ही- RPH 76ची आहे. हिला RPH 76 यूज केलेलं नाहीये. एकही फवारणी तिला RPH 76ची म्हणजे याच्यामध्ये फुलांची संख्या कमी आहे, कमी आहे शेंगांची संख्या कमी आहे आणि आणि ती पातळ पण दिसत आहे, पातळ पण आहे. बरोबर आहे. ते ब्रँचिंग सुद्धा कमी आहे. कमी आहे. पण आता आपण ही जी तूर आहे, या तुरीला तुम्ही जो स्प्रे घेतलेला आहे, हो, हे फुलांची संख्या अशी खूप जास्त आहे. जास्त आहे. तूर शेंगा धरले आहे आणि बहार पण चांगला आहे आणि फुलाची अवस्था पण चांगली आहे. आणि क्वालिटी पण चांगली वाटत आहे, हिरवीगार. हिरवीगार आहे बर आणि वाकली पण आहे आता. बर, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही स्प्रे घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला बदल Result, दिसून येत आहे, बदल आहे. बरोबर आहे. हो, आणि आणखी एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे तुरीवरील आता RPH आणखी 76चा. एक घेऊ आता 8 दिवसांनी RPH 76चा. बरं, म्हणजे तुम्ही हे जे 2 स्प्रे घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानकारक समाधान आहे. रिझल्ट वाटल्यामुळं रिझल्ट तुम्ही तिसरा पण स्प्रे घेणार आहे. घेणार आहोत. बरं, RPH 76च्या या रिझल्ट बद्दल इतर शेतकऱ्यांसाठी तुमचं काय म्हणणं राहील? माझं इतर शेतकऱ्यांबद्दल एकच म्हणणार आहे की त्यांनी पण RPH 76चा उपयोग करायला पाहिजे, मारायला पाहिजे त्यांनी पण. बरं, RPH 76ची ही जी माहिती आहे, तुम्हाला ही माहिती कोणाकडून मिळाली? आम्हाला ही माहिती वर्धेच्या शिल्पा डोड मॅडम आहे आपल्या समोर, शिल्पा दौड मॅडम, वर्धा, सावंगी मेघे सावंगी मेघे यांच्याकडून तुम्हाला या RPH 76ची आणि धन्वंतरीच्या प्रोडक्टची माहिती मिळाली. मिळाली. बरं, तुम्ही जो रिझल्ट तुरीवर घेतलेला आहे, अच्छा. हा तुरीवरचा रिझल्ट पाहून तुम्ही स्वतः मॅडमला बोलावलं आणि गावामध्ये मीटिंग घेतली मीटिंग घेतली आणि तुमची अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी तुम्ही कपाशीला, मी पुढच्या वर्षी संपूर्ण पिकाला धन्वंतरी कंपनीचा RPH 76च वापरणार म्हणजे आहे. कपाशी असो किंवा तूर असो किंवा सोयाबीन असो, कोणत्याही पिकाला तुम्ही वापरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. चालेल, धन्यवाद, थँक्यू.